नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे निराधार बांधव आहेत, मग यामध्ये दिव्यांग लाभार्थी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, त्याचबरोबर श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी असतील आणि दिव्यांग बांधव असतील, तर या सगळ्या बांधवांसाठी महत्वाची अशी अपडेट म्हणजे पाहू शकता, एप्रिल महिन्यासाठीचा हप्ता हा लवकरच जारी केला जाणार आहे. या संदर्भात पोर्टलवर नोटिफिकेशन परिपत्रक जारी केले जाईल. त्यासाठी जो यामध्ये अधिकारी जो आहे, विशेष अधिकारी यामध्ये वितरणासाठीचा हा सुद्धा नेमण्यात आला असून ही प्रक्रिया ही सध्या सुरू आहे. तर या अंतर्गत पाहू शकता, लाभार्थ्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी पोर्टलवर स्टेटस चेक केल्यानंतर पेंडिंग ॲट ऑफिशियल मार्च महिन्यासाठीच्या हप्त्याबाबत दाखवत आहे. नवीन जो ऑप्शन आलाय याबाबत आपण मागच्या सेशनमध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये माहिती दिली होती की नवीन ऑप्शन आलाय. त्यामध्ये तुमचं जे पेन्शन आहे ती काढले कुठे आडले हे चेक केलं जाऊ शकतं. तर त्यामध्ये ती माहिती दिली जात आहे. मी स्क्रीनशॉट तुमच्यासाठी शेअर करतोय. आता ह्या पेंडिंग ॲट ऑफिशियलचा अर्थ काय आणि याच्या नियमानुसार मार्च आणि एप्रिल महिन्यासाठीचा हप्ता हा एकत्रित PLK बनाई या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर सुरुवात करूयात. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्क्रीनशॉट पाहू शकता. यामध्ये दिलेलं आहे पेंडिंग ॲट ऑफिशियल ॲप्लिकेशन स्टेटस. जर चेक केलं तर यामध्ये असं येत आहे, ज्यांना मार्च महिन्यासाठीचा हप्ता देण्यात आला नव्हता, जमा झाला नव्हता, तर तुम्ही अधिकृत जर वेबसाईट या ठिकाणी चेक केलीत, अधिकृतची वेबसाईट आहे, यावर ही वेबसाईट जर तुम्ही चेक केलीत, इथे दिसते सॅस पोर्टलवरची. तर सॅस पोर्टलवर जेव्हा आपण या ठिकाणी चेक करतो, सॅस पोर्टलवर जेव्हा चेक करतो आपण डिटेल या ठिकाणी पाहू शकता, तेव्हा पेंडिंग ॲट ऑफिशियल अशा पद्धतीचं हे स्टेटस येतंय. यामध्ये तुमचं नाव, तुमचा ॲप्लिकेशनचा नंबर, संजय गांधी निराधार अनुदान योजना टाइम दाखवतो 7 दिवसांसाठीचा. आणि हे महत्वाचं या ठिकाणी. आता पेंडिंग ॲट ऑफिशियलचा अर्थ काय तर पाहू शकता, ज्या लाभार्थ्यांना मार्च महिन्यासाठीचा हप्ता तांत्रिक कारणामुळे, अधिकृत ऑफिशियल रिझनमुळे, तांत्रिक कारणामुळे, DBT स्टेटसच्या एररमुळे त्यांना हप्ता जमा झाला नाही, त्यांना असं दाखवत आहे. आता याचा अर्थ असा होतो की तांत्रिक कारणामुळे ज्यांना हप्ता जमा झाला नाही ते ऑफिशियल म्हणजे राज्य शासनाच्या जे तांत्रिक एरर आहे, टेक्निकल एरर आहे, त्यामुळे जमा झाला नाही. त्यामुळे हा वितरणाच्या नियमानुसार यामध्ये मार्च महिन्यासाठीचा हप्ता त्यांना मिळणं अपेक्षित आहे. आता यामध्ये लाभार्थ्यांचं असं म्हणणं आहे की ऑफिशियल कारणामुळे पेंडिंग आहे, याचा अर्थ मार्च आणि एप्रिल एकत्र येऊ शकतो का, तर याबाबत आपण जाणून घेऊयात. पेंडिंग ॲट ऑफिशियल म्हणजे काय तर महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेत अनेक लाभार्थ्यांना, दिव्यांग असतील, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक असतील, यांना मार्च महिन्याचा हप्ता हा मिळाला नाहीये आणि स्टेटस तपासल्यावर ऑफिशियल स्टेटस ॲट पेंडिंग असं दाखवत आहे. आता ऑफिशियल स्टेटस पेंडिंग जे आहे, पेंडिंग ॲट ऑफिशियल, याचा अर्थ काय तर तुमचे पैसे जे आहे हे सरकारकडून, शासनाकडून मंजूर आहेत. तुमच्याकडून कोणताही एरर, तांत्रिक तुमचे जे कागदपत्र आहेत बरोबर आहे, KYC सुद्धा बरोबर आहे, म्हणजे तुमच्याकडून ते कोणत्याही पद्धतीने अडचण नाहीये. मात्र शासकीय लेवलवर जे ऑफिस आहे, यामध्ये जो विभाग आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, या लेवलवर ते तुमचे जे पैसे आहेत हे अडकलेले आहेत. ते तांत्रिक अडचणीमुळे, जे आपण सांगितलं होतं DBT कारणामुळे, ते अडकलेले आहेत. तर यामध्ये काही कारणं अशी वेगवेगळी आहेत की कागदपत्र अपूर्ण असू शकतात, माहितीमध्ये त्रुटी असू शकते, अधिकाऱ्यांना काहीतरी शंका आहे, किंवा KYC DBT तपासणी आहे, अशी सुद्धा कारणं असू शकतात. तर या कारणामुळे सुद्धा काही लाभार्थ्यांचे पैसे हे अडकलेले असू शकतात. आता महत्वाचं म्हणजे हे पैसे कधीच बंद होत नाहीत किंवा जाणार नाहीयेत. सरकारी म्हणजे शासन नियमानुसार DBT योजनेतील प्रत्येक हप्ता हा देणं शासनाला बंधनकारक आहे. आता पेंडिंग म्हणजे फक्त उशीर नाही किंवा रद्द नाही. यामध्ये जर पाहिलं, पेंडिंग म्हटलंय त्यांनी, पेंडिंग ॲट ऑफिशियल म्हणजे हप्ता देणं त्यांना अनिवार्य आहे, म्हणजे कॅन्सल झालेला नाहीये, रद्द नाहीये किंवा तुमची योजना सुद्धा बंद नाहीये. तुम्हाला हा हप्ता देणं शासकीय अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे. याचा अर्थ काय होतो तर पैसे कधी मिळतील तर वेगळी DBT ही येणार नाहीये. कदाचित पेंडिंग ॲट ऑफिशियल असे जे लाभार्थी आहेत त्यांना पुढील महिन्यामध्ये, म्हणजे आता जो एप्रिल महिन्यासाठीचा हा लाभ मिळतोय,
यामध्येच एप्रिल महिन्यासाठीच्या लाभामध्येच मार्च महिन्यासाठीचे जो हप्ता आहे तो आणि दोन्ही एकत्रित येऊन म्हणजेच मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्रित जमा होऊ शकतो, ज्यांना पेंडिंग ॲट ऑफिशियल असं दाखवत आहे. तुम्ही तुमचं स्टेटस जे आहे वेबसाईटवर चेक करू शकता. या ठिकाणी गेल्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर त्याचबरोबर ओटीपी कॅप्चा कोड फिल आउट करून मोबाईलवर ओटीपी येईल तो टाकून तुम्ही तुमची जी स्टेटस आहे पेंडिंग ॲट ऑफिशियल किंवा काय दर्शवत आहे हे चेक केलं जाऊ शकतं. सॅस पोर्टलवर हे दोन ऑप्शन हे सध्या उपलब्ध आहेत. या ठिकाणी ते चेक केले जाऊ शकतात. तुम्ही वेबसाईटवर जर ओपन केलीत तर अशा पद्धतीने तो ऑप्शन आता उपलब्ध आहे. तिथं चेक केलं जाऊ शकतं की पेंडिंग ॲट ऑफिशियल दाखवत आहे म्हणजे नक्की काय अडचण आहे. या पद्धतीने हा ऑप्शन आता वेबसाईटवर उपलब्ध झालेला आहे. या ठिकाणी चेक केलं जाऊ शकतं नवीन दोन ऑप्शन आलेले आहेत. स्टेटसचा अर्थ काय आहे? पेंडिंग ॲट ऑफिशियल म्हणजे कदाचित कागदपत्र तपासणी पेंडिंग असेल, डीबीटी सक्सेस झालं नसेल तर या कारणामुळे झालं असेल. तुम्ही ऑफिशियल स्टेटस जर पेंडिंग असेल तर तुम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन त्यांना सांगू शकता की अशा पद्धतीची स्थिती दाखवते तर पैसे हे जमा करा. त्याचबरोबर डीबीटी सक्सेस असेल, पैसे जमा झाले, तुम्हाला काही करायची गरज नाहीये. ऑफिशियल स्टेटस पेंडिंग आहे याचा अर्थ मार्च आणि एप्रिल हे दोन्ही हप्ते एकत्रित येण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. आता लाभार्थ्यांनी काय करायचं आहे तर पाहू शकता, जर तुम्ही पात्र असाल आणि तरीही तुमचे पेंडिंग दाखवत असतील, पैसे अडकले असतील, सगळी तुमची प्रोसेस जी आहे पूर्ण असेल, केवायसी असेल, डॉक्युमेंट अपलोड असतील, सगळी प्रोसेस बरोबर असेल आणि तरी सुद्धा असं दाखवत असेल तर तहसीलदार कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही लेखी अर्ज त्या ठिकाणी द्या. नमूद करा आम्ही पात्र आहोत, आमची डीबीटी जे आहे ऍक्टिव्ह आहे, केवायसी पूर्ण आहे, कृपया पेंडिंग पैसेचं कारण सांगा आणि त्याचबरोबर लाभ जो आहे हा दोन्ही महिन्याचा एकत्रित आम्हाला जमा करा. असे जेवढे लाभार्थी असतील त्यांनी एकत्रितपणे जाऊन त्या पद्धतीने जर निवेदन दिलं, अर्ज दिलं तर 100% तुमचा लाभ हा शासनाला जमा करावा लागेल, कारण तो अनिवार्य आहे, तुमचा हक्क आहे. तर या अंतर्गत चेक केलं तर पाहू शकता यामध्ये जर चेक केलं आवश्यक कागदपत्र जर लागलीच तर तुम्ही पुन्हा एकदा ती समोर तुमच्या जवळ ठेवू शकता. आधार कार्ड असेल, बँक पासबुक असेल, अर्ज क्रमांक असेल, डीबीटी स्टेटस असेल, हे ऍक्टिव्ह आहे ते दाखवू शकता. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे आता नवीन एप्रिलचा महिना हा सुरू झालाय. लवकरच तुम्हाला यामध्ये पुढच्या महिन्यापासून तुमचं जे उत्पन्नाचा दाखला आहे, इन्कम सर्टिफिकेट, ते सुद्धा जमा करावं लागणार आहे. या वर्षीचं चालू वर्षाचं 2026-27 साठीचं तर ते सुद्धा तुम्ही आता काढून ठेवू शकता, तयार ठेवू शकता. संघटना असेल किंवा ग्रुपने एकत्रित पाठपुरावा केला, हा मुद्दा उचलला तर लवकर होऊ शकतं. आणि जर काहीच केलं नाही तर प्रत्येक महिन्यामध्ये 20 ते 25% लाभार्थ्यांचा हप्ता हा पेंडिंग राहील. मार्च पेंडिंग असेल तर एप्रिलमध्ये पुन्हा नवीन त्यांचं पेंडिंग मध्ये जाऊ शकतो आणि अशा कारणामुळे एकदा जर तुम्ही प्रयत्न केला नाही तर सतत तुमचे पैसे जे आहे हे अडकून राहू शकतात. त्या कारणामुळे जर पेंडिंग ॲट ऑफिशियल असेल तर जेवढ्या लवकर शक्य होईल एप्रिलचा हप्त्याच्या जी नोटिफिकेशन आहे परिपत्रक येण्याच्या अगोदरच विषय दुर्लक्षित न करता ताबडतोब तहसीलदार कार्यालयाकडे जाऊन तुम्ही माहिती द्या. त्याचबरोबर जे लाभार्थ्यांना असे स्टेटस येत असतील त्यांच्यापर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचवा, जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा ही माहिती जी आहे पोहोचेल. तर अशा पद्धतीने सध्या तुम्ही चेक केलं असेल, तुम्ही जर स्टेटस चेक केलं पहिल्यांदा, जर तुम्ही अजूनही स्टेटस जर चेक केलं नसेल तर आत्ताच स्टेटस चेक करा. वेबसाईटवर कसं चेक करायचं मी या अगोदर सुद्धा दाखवलंय. आता या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही चेक केलं असेल, स्टेटस चेक करा. त्याचबरोबर जर स्टेटसमध्ये पेंडिंग ॲट ऑफिशियल असं जर येत असेल, आता दाखवलेल्या स्क्रीनवर जसं दाखवलं त्यानुसार जर असेल तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट किंवा एक प्रिंट काढून ती आधार शाखेमध्ये जाऊन त्यांना दाखवा की अशा अशा पद्धतीचं स्टेटस येत आहे, तर पैसे जे आहे अडकलेले आहेत ऑफिशियल कारणामुळे, नक्की काय कारण आहे ते पुढे पाठवतील आणि त्यानंतर तुमचा जो हप्ता आहे दोन्ही महिन्याचे हप्ते मार्च आणि एप्रिल हे 100% एकत्रित जमा होतील आणि जर काही केलं नाही तर पुढचा महिन्याचा हप्ता सुद्धा बंद होऊ शकतो. या कारणामुळे जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढे हे स्टेटस जे आहे खूपच जास्त महत्वाचं असणार आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुमची कागदपत्र केवायसी अपूर्ण असेल, डीबीटी ऍक्टिव्ह नसेल, अशी कारणं असेल तर ती सुद्धा चेक करा. तसं सुद्धा कारण त्या स्टेटसमध्ये दाखवलं जाईल आणि ते चेक करून ते सुद्धा पूर्ण करा, जेणेकरून तुमचा लाभ जो आहे हा सुरळीत चालू राहील आणि एप्रिल महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यावर जमा होईल. आता एप्रिल महिन्यासाठीच्या हप्त्याबाबत या 2 दिवसामध्ये परिपत्रक नोटिफिकेशन पोर्टलवर जारी होणार आहे. तर या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद.